इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी अर्जुनाची आणि भगवंताची बातचीत चालू आहे. पुढे अर्जुनाच्याच वंशातील जे लोक आहेत ते इंद्रप्रस्थावर राज्य करत होते. त्यातलं त्यांचं नाव होतं तोमर. आणि अनंतपाल तोमर यांनी काय केलं, तिथला आता आपण झेंडा म्हणून कुठे होते लाल किल्ला, तो सगळा बांधला आहे. मग नंतर अनेक लोकांचं राज्य केलं त्याच्यावर. हुमायून, त्याच्या आधी सुरी, बाबर इत्यादी इत्यादी. पण आता भगवंतांनी आज्ञा कोणाला दिलेली आहे, दारू. काल अर्जुनाने मला पुन्हा एकदा गीता रिपीट करायला सांगितली, पण मी त्याला उत्तर गीता सांगितली. आणि काल ब्राह्मण गीतेनंतर आणखीन एक 5-7 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये गुरुनी शिष्याला प्रश्न विचारले, मोक्ष धर्म, मला माझं कल्याण कसं होईल ते मला तुम्ही सांगा. मग गुरूंनी सत्व, रज, तम, सात्विक पुरुषाची लक्षणं आणि त्याच्यामुळे तो असल्यानंतर त्याची होणारी गती, राजस पुरुषाची लक्षणं, आपला 17वा अध्याय गीतेचा तो सांगितला. आदि बौद्धिक, आदि दैविक, आध्यात्मिक त्रिविध ताप सांगितले. महत्त्व काय आहे, पंचमहाभूत कशी निर्माण झालीत, सांख्ययोग, न्याययोग, त्याच्यानंतर ऊर्ध्वमूलम, अधशाखम, क्षर पुरुष, अक्षर पुरुष, जे सगळं भगवद्गीतेचं तत्वज्ञान पण आणखीन वेगळे आहे. त्या शिष्याला गुरुमुखातून सांगितलं आणि असं गुरुनी त्या शिष्याला सांगितलं असं सांगून भगवंतांनी पुन्हा ते तत्वज्ञान अर्जुनाच्या लक्षात आणून दिलं. आणि सगळं ऐकल्यानंतर अनुगीतेचा त्या ठिकाणी काय होतो, उपसंहार. आणि अर्जुन म्हणाला कृतकृत्यश्च भारत, की आता मला सगळं बरोबर ते आठवलं आणि आता आपण दोघं जण मिळून जाऊयात हस्तिनापुराला. दोघं जण दारू लगेच आला. महाराज आपली गाडी तयार आहे, बसा रथावर. दोघं जण बसले आणि रथामध्ये दोघांच्या काय चालू झाल्या, गुज गोष्टी चालू झाल्या. अर्जुन म्हणतोय भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला. या रणनदीचे 2 तट होते, एकीकडे भीष्म, एकीकडे द्रोणाचार्य. गांधार म्हणजे गांधार नरेश, गांधारीचा भाऊ शकुनी, तो त्या याच्यातून रणनदीचा काय होतं, त्यात उमललेलं निळं कमल नीलोत्पला. जयद्रथ त्यातलं जल, कर्ण विकर्ण त्यातल्या वेली, मोठे मोठे मकर त्याच्यामध्ये होत्या, मगरी होत्या. आणि या सगळ्यातून भगवंता तुम्ही आम्हाला काय केलं, तारून नेलं या भवसागरातून, या रणनदीतून. कैवर्तक केशवहा, आमची नाव जी आहे ती तुम्ही काठाला आणली आणि आज तुमच्यामुळे आम्ही चांगले दिवस पाहतो आहोत. कोणत्या पद्धतीने आम्ही तुमचं धन्यवाद करावे, तुमची स्तुती करावी, आमच्याजवळ शब्द नाहीत, आम्ही निशब्द आहोत. अशा प्रकारचं स्तुती वचन अर्जुन भगवंताविषयी बोलतोय. भगवंत ऐकतायत, हसतात गालातल्या गालामध्ये. अर्जुनाने अनेक आठवणी काढल्या की भीष्माला मारताना, गुरुश्रावाला मारताना इत्यादी इत्यादी ठिकाणी तुमची आम्हाला किती मदत झाली, तुम्ही नसता तर आम्ही काही करू शकलो नसतो. कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि बोलता बोलता तो इंद्रप्रस्थ ते हस्तिनापूर हा त्यांचा मार्ग पूर्ण झाला. हस्तिनापुरात आले. हस्तिनापुरात आल्यानंतर दोघांनी मिळून
धृतराष्ट्र राजाला मी कृष्ण आहे, वसुदेव नंदन, तुमच्या भेटीला आलो आहे म्हणून नमस्कार केला. अर्जुन म्हणतोय की मी अर्जुन आहे काका, तुमच्या भेटीला आलेलो आहोत. गांधारीला, कुंतीला भेटले, विदुर काकाला भेटले, महालामध्ये युधिष्ठिराला भेटले, द्रौपदीला भेटले, सुभद्रेला भेटले. नंतर रात्री धृतराष्ट्र म्हणले रात्र झाली, तुम्ही आराम करा. सकाळी उठल्यानंतर संध्यावंदन झालं, अन्निक आटोपलं आणि अर्जुन आणि भगवंत, नर आणि नारायण हे युधिष्ठिराच्या सभेमध्ये गेले. युधिष्ठिराची सभा तेव्हा धर्मसभा चालू होती आणि ते आल्यानंतर सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. अर्जुनाने बाजू मांडली की महाराज आता भगवंत द्वारकेला जाऊ इच्छित आहेत, कृपया त्यांना काय करा, अनुज्ञा द्या. तेव्हा ताबडतोब युधिष्ठिर महाराज काय म्हणतात की तुम्हाला आजच गेलं पाहिजे, कारण तिथे आमचे वसुदेव मामा आणि देवकी मामी तुमची वाट पाहत असतील. खूप दिवसाचा विरह झालेला आहे. हे वार्ष्णेया वृष्णी कुलनंदना, तुझे आभार आम्ही किती म्हणून मानावेत. तू सगळे तुझे कामधाम सोडून आमच्यासाठी इतके दिवस इथे थांबला आणि भगवंताच्या सेवेसाठी अनेक प्रकारचे रत्न या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, उपस्थित व्हायला पाहिजे. भगवंता तुम्हाला काय पाहिजे हे सगळं रत्न स्वरूपात तुम्ही घेऊन जा, आम्हाला आनंद वाटेल. भगवंत म्हणतात महाराज एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. दोघं जण जेव्हा त्या ठिकाणी हस्तिनापूरला गेले, जसं धृतराष्ट्र गांधारी आणि कुंतीला नमस्कार केला तसा भगवंतांनी स्वतः युधिष्ठिरालाही नमस्कार केला आणि भीमाला सुद्धा नमस्कार केला. वाकून नमस्कार. विद्या विनयन शोभते. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. शिष्टाचाराला मी कधी जेव्हा राजा म्हणतोय की सगळं घेऊन जा, तेव्हा अतिशय विनम्रतेने भगवंत युधिष्ठिर महाराजांना म्हणतायत की महाराज आता ही सगळीच्या सगळी पृथ्वी ही तुमची आहे, याच्यावर एक छत्री अंमल तुमचा आहे, तुम्ही सार्वभौम राजे आहात, हे सगळं तुमचं आहे. आणि एवढंच काय, माझ्या घरी सुद्धा जी काही संपत्ती असेल ही सुद्धा सगळीच्या सगळी कोणाची आहे, तुमचीच आहे. आणि तिचाच आस्वाद, तुमचा संपत्तीचा आस्वाद मी घेतो आहे. इथून मी दुसरं आणखीन काय घेऊन जाऊ, फक्त मला तुमची काय पाहिजे, तुम्ही म्हटल्याशिवाय मी इथून जाऊ शकले नसते का. एवढं दुर्योधन मारायला आला, विश्वरूप दाखवलं, त्याच्यातून हे आले. पण इथे जे आहे ती आपली विनय संपत्ती या ठिकाणी भगवंत सांगतायत. सगळ्यांना घेऊन आलं, कारण ते प्रेम पाशाने बांधल्या गेले नव्हते का. सगळ्यांना घेऊन आलं की आता काय होतं, जसं त्या गोकुळातील गोपी रडत होत्या तसं हस्तिनापुराहून द्वारकेला भगवंत जातो म्हणल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की भगवंत जो आहे, तुम्ही आमच्या राजस्व यज्ञामध्ये काय केलं, लोकांचे पाय धुतले, उष्टे खरकट्या पत्रावळी केल्या, काढल्या, आमच्यासाठी तुम्ही काय नाही केलं. एवढा जगनियंता त्याला आम्ही काय केलं, आमच्या रथाचा सारथी केलं. त्यांनी आमच्या रथाचे अश्व त्याच्या जखमा पुसल्या, आमचे घोडे धुतले, आम्हाला असा हात धरून खाली उतरवलं. आणि आज तो आमचा जीवन रक्षक,
तो आता काय त्याच्या गावी जाऊ इच्छित आहे. आणि आम्हाला काय दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, त्याचंच रूप पाहण्याची, त्याच्या जवळ असण्याची, त्याच्याशी गुजगोष्टी बोलण्याची सवय झालेली आहे. आणि त्यानंतर सगळेजण भगवंताने सांगितलं सुभद्रा चल आता रथावर बस. सुभद्रा बसली, भगवंत बसले. सगळेजण भगवंताला सोडायसाठी सीमेपर्यंत आले. सगळ्यांनी मोठ्या जड अंतकरणाने भगवंतांना निरोप दिला. आणि दारुकांनी मग आपले जे घोडे आहेत त्यांना आज्ञा दिली, सुसाट धावा. आता आपण कशी आहोत, मोकळे आहोत, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत. आता आपल्याला कुठे जायचं आहे, दारुकाला मालक किती, तर त्याला तिथेच राहावं लागलं इतके दिवस. त्यालाही घरी जायची गडबड होती. प्रसन्न वातावरण होतं. वारा जो आहे तो रथाच्या समोर वाहून समोरचा सगळा कचरा साफ करत होता. इंद्र समोर सुगंधी पाण्याची वृष्टी करत होता. आणि फुलं सुद्धा रथाच्या समोर निसर्ग आपले पाडत होता. आणि भगवंताचा रथ सुसाट वेगाने द्वारकेकडे जात असताना भगवंतांनी दारुकाला काय केली, थांबा, आज्ञा दिली. एक मरुजल लागलं, वाळवंट लागलं. आणि त्याच्यामध्ये आश्रम होता तो उत्तंक मुनींचा. दारुकाला म्हटले थांब, आपल्याला काय करायचे आहे, उत्तंक मुनींची पूजा करायची आहे, त्याचा आदर सत्कार करायचा आहे. आपण जात असताना कुठे एखादा साधू, एखादा तपस्वी आश्रमामध्ये आपल्या गुणानुवादाचं चिंतन करतो आहे आणि त्याच्या दारावर त्याला न भेटता आपण जाणं, हे त्याचं काय आहे, अधिक्षेप आहे, मन मोडणं आहे. थांबले. उत्तंक मुनी पण वाट पाहत होते. भगवंतांनी उत्तंक मुनींची पूजा केली आणि मुनींनी सुद्धा भगवंतांचा आदर सत्कार केला. त्यांचं पाद्य आरोग्य आसन दिलं बसायला, गंधाक्षता हे केलं. नैवेदम समर्पयामी. काही अरण्यातील मुळं फळं होती ती भगवंतांना भेट दिली. आणि मग एकमेकांची ख्याली खुशाली दोघं जण विचारू लागले. उत्तंक मुनींनी विचारलं, भगवंता तुम्ही हस्तिनापूरून येत आहात ना, हस्तिनापूरला तुम्ही त्या दोन भावांमध्ये जो झगडा चालू होता तो मिटवण्यासाठी गेला होता ना. कौरव आणि पांडवांमध्ये अविचल भ्रातृभाव निर्माण करण्यासाठी आपण गेला होतात. ते कार्य तुम्ही पूर्ण निश्चितच केलं असेल. तर जे कार्य तुम्ही दोघांचं भांडण मिटवण्याचं पूर्ण केलं त्याच्याविषयी विस्तृतपणे मला सांगा. हे केशवा, तुम्ही नक्कीच दोघांमध्ये संधी केली की नाही, ते सगळे आता आलबेल आहेत की नाही. हे वृष्णीपुंगवा, कौरव आणि पांडव हे दोघंच्या दोघं सुद्धा काय आहेत, तुम्हाला मानणारे आहेत, तुमच्याविषयी पूज्य भाव ठेवणारे आहेत. आता तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथे शांती असेल, कौरव आणि पांडव जे आहेत ते सुखात नांदत असतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये तीळ मात्रही शंका नाही. केशवा, तुमच्यासारखे रक्षक आणि स्वामी असताना कौरव आणि पांडवांना सुख मिळालं
त्याच्यात आश्चर्य मानण्यासारखं दुसरं काही नाही. एक तुम्हीच आहात, एक तुमच्याकडून काय आहे, या दोघांची भांडण मिटवण्याची काय आहे संभावना आहे, शक्यता आहे. हे काम तुम्हीच करू शकता. आणि तुम्ही गेलात म्हणजे नक्कीच तुम्ही काय तिथे शांती प्रस्थापित करून आला असालच. दोघांमध्ये काय झालं असेल, समज गैरसमज मिटले असतील आणि सगळ्यांनी एकमेकाला काय केले असतील, मिठ्या मारल्या असतील, ये हृदयीचे ते हृदय झाले असेल. सर्वे सुखदी सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख मापनुयात्. तुम्ही तिथे गेल्यामुळे कोणाला तिळभर सुद्धा दुःख झालं नसेल. सगळीकडे काय झालं असेल, आनंदी आनंदाकडे, जिकडे तिकडे सोयीकडे. आता किती आनंद त्या ठिकाणी झाला ही या ऋषींना काहीच कल्पना नाही. ते आपल्या कशाचं ध्यान मध्ये नाही. भगवंत आले पण दर्शनासाठी कुठले, म्हणजे लक्षात घ्या, हस्तिनापुराहून द्वारकेला जाताना मध्ये मरुद देशामध्ये उत्तंग मुनी भेटतायत आणि त्यांना काय महाभारतात झालेल्या या सगळ्या रणधुमाळीची कैवर्तक केशवाहून ज्याची स्तुती आताच अर्जुनाने केली त्याच्याविषयी इतकी सुद्धा खबर नाही. त्या भागवतामध्ये आपण जेव्हा म्हणतो 24 गुरुमध्ये कथा येते की आत्ता इथून काय केली, राजाची मिरवणूक केली गेली, तेव्हा तू ती कोणीकडे गेली सांग बरं. तेव्हा तो जो त्याला आणि लावत असतो बाणाला, तेव्हा तो काय म्हणतो, मी इतकं तल्लीन होतो ते माझं काम करण्यामध्ये, कोण राजा, कुठला राजा, कोणती मिरवणूक गेली मला काही माहिती नाही. भगवंत जे सुद्धा असे 4 बोटं वर होते ते काय झाले, ते त्याला म्हणतात, त्यांना म्हणतात उत्तंग मुनींना, ऋतो यत्नो मया पूर्वं सौशाम्ये गौरवान प्रति ना शक्यंत यदा साम्ये ते स्थापयितुम अंजसा. मुनीवर माझ्याकडून जितके प्रयत्न करायला पाहिजे होते ते सगळे मी केले, पण त्यांच्यामध्ये दोघांमध्ये मी शांती निर्माण करू शकलो नाही. दोघांमध्ये समता मार्गावर एका याच्यावर दोघं बसलीच नाही, आलेच नाही. त्यामुळे माझी शांती निर्माण करणं हे मला संभव झालं नाही, ते माझ्यासाठी असंभव झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं, सगळेच्या सगळे जण आपल्या बंधू बांधवांसह पुत्र पौत्रांसकट काय झाले, नष्ट झाले, अथवा गेले बिचार. प्रारब्धाचं असंच विधान असते कदाचित. आणि जे प्रारब्ध आहे त्याला कोणाची बुद्धी, कोणाचंही बळ थांबवू शकत नाही. तुम्हाला तर कदाचित माहिती असायला पाहिजे की हे युद्ध थांबवण्यासाठी मी, भीष्मांनी आणि विदुरजींनी किती प्रयत्न केले. मी त्यांना काय म्हणालो होतो की तुम्ही काय करा, आम्हाला फक्त किती द्या, 5 गावं द्या, इंद्रप्रस्थ द्या, त्याच्यानंतर सुवर्णप्रस्थ द्या, पांडवप्रस्थ द्या, मग एक तैली प्रस्थ द्या आणि व्याघ्रप्रस्थ, हे 5 गावं द्या. व्याघ्रप्रस्थ म्हणजे ज्याला आजच्या काळात काय म्हणतात, बागपत, वाघ प्रस्थला पत म्हणतात. सुवर्णप्रस्थ म्हणजे सोनीपत, व्याघ्रप्रस्थ म्हणजे बागपत, इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली, पांडवप्रस्थ म्हणजे पानिपत जिथं लढाई झाली, आणि तैलपत. 5च गावं द्या म्हणलं. दुर्योधन काय म्हणाला की मी सुईच्या टोकावर सुद्धा बसेल इतकी जमीन देणार नाही. विदुरांनी पूर्ण आपली नीती सांगितली, भीष्मांनी सगळं आपलं ज्ञान त्यांच्या ठिकाणी हे केलं,
त्यांना सांगितलं की जर प्राण वाचवायचा असेल आणि एखाद्या अवयवाला धोका झाला, हात तोडून टाकला चालतो, पण प्राण वाचला पाहिजे. देशासाठी एखादं गाव जाळायचं झालं तर गाव जळलं चालते, पण देश वाचला पाहिजे. तुझ्या घरात हा जो कुलांगार मुलगा आहे, या मुलाला काय करा, देशोधडीला लावा, या घरातून बाहेर काढा. हा काय होता, आंधळ पुत्र प्रेम धृतराष्ट्राचं. त्यांनी विदुराला बाहेर काढलं, पण आपल्या मुलाला बाहेर काढलं नाही. तुम्ही मला म्हणता की तुम्ही त्या ठिकाणी गेले, तुम्ही भगवान आहात, तुमचं म्हणणं सगळं खरं आहे. यशस्वी, औदार्य, हे जे 6 गुण आहेत सगळे माझ्याकडे असताना सुद्धा मी ते काही करू शकलो नाही. तुमचं म्हणणं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, हे सगळं मी ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी काय आहे, दया, क्षमा, शांती, जेथे देवाची वस्ती. पण मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन मी हे सगळं काही करू शकलो नाही. कारण याच्यामध्ये बुडत्याचे पाय कुठे असतात, खोला डोहाकडे. विनाशकाले विपरीत कृती दुर्योधनाला होत गेली. याच्यामध्ये गांधारीच्या पोटातून निर्माण झाले सगळे कौरव, त्यांची मुलं, पांडवांची मुलं सुद्धा गेले. फक्त 5 पांडव वाचलेले आहेत. हे जेव्हा उत्तंक मुनींना भगवंतांनी सांगितलं, तेव्हा उत्तंक मुनींचे अतिशय राग आला त्यांना. त्यांनी डोळे एवढ्या मोठे मोठे केले, क्रोधचे जल उठे की हे तुम्ही काय केलं, तुम्ही काय करायला पाहिजे होतं आणि तुम्ही काय करून बसलात. तुमच्याकडे सामर्थ्य होतं, तुम्ही त्यांना अडवू शकला असतात. तुम्ही त्यांना धरून बांधून बाजूला करून कौरवांना एका ठिकाणी तुम्हाला वाटलं असतं तुम्ही त्यांना कैद करून ठेवायला पाहिजे होतं. इतके तुमची काय होती, ताकद होती, पण तुम्ही ती वापरली नाही. तुम्ही त्यांना मरायसाठी काय केलं, मोकळं सोडलं. जसं एखाद्या ठिकाणी दंगल घडते, आपण काय म्हणतो, पोलीस तिथे नव्हते का, पोलीस काय हात बांधून बसले होते का. मग पोलीस असताना दंगल कशी झाली, पोलिसांनी दंगल घडवली का. एक प्रकारचा जाब. त्या ठिकाणी उत्तंक मुनी भगवंतांना विचारतायत, भक्ता राखे पायापाशी आणि द्रुजनास्ते उद्धारी. हे साधू लोकांना मान्य नाही देवाचं कार्य. त्यांना म्हणायचं आहे की भक्तही असो किंवा अभक्तही असो, सज्जनही असो किंवा दुर्जनही असो, या सगळ्यांप्रती तुमचा न्याय कसा असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. जे खळांची व्यंकटी सांडो, हा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. आणि तुम्ही मात्र काय केलं, जे केलं ते योग्य केलं नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये चुकला आहात आणि तुम्ही जे आहात ते शापासाठी तयार आहात. मी तुम्हाला शाप देणार आहे. शापाचं कारण काय, तुम्ही दंभ केला, मिथ्याचार केला, एकीकडे शांती प्रस्थापित करायला म्हणून गेला आणि रणांगणावर युद्ध करून आला आणि मोठ्या आणि सगळ्या गोष्टीचे क्रेडिट स्वतःकडे घेतात. हे योग्य नाही. तुम्हाला आता मी काय देणार आहे, सप्रेम भेट, शाप देणार आहे. वासुदेव काय म्हणतायत त्यांना, भगवंत थांबा थांबा मुनी, गडबड करू नका. तुमची तपश्चर्या मी जाणतो, तुम्ही अतिशय मेधावी आहात, ज्ञानी आहात, त्यागी आहात, तपस्वी आहात. तुमच्या आचरणात कुठल्या प्रकारची खोट नाही. पण मला शाप तुम्ही जर दिला तर तुमची केलेली सगळी तपश्चर्या जी आहे त्या सगळ्या तपश्चर्याच्या बळावर तुम्ही शाप देणार. ती केलेली तपश्चर्या काय होईल, सगळी वाया जाईल. हे भृगुनंदना,
भृगुवंशातील होते. आधीच तर मी काय करत आहे, तुमचे जे मूळ पुरुष आहेत त्यांची लाट मी माझ्या छातीवर घेऊन वागवत आहोत, भृगुलांछन. आणि आता अजूनही पावलाची मुद्रा ती मी हे करत आहे, आणि तुम्ही आणखी दुसरे मला शाप देण्यासाठी तयार झाला आहात. माझा अनुनय आणि विनय स्वीकार करा. थोडासा विचार करा की कोणीही माणूस थोड्याशा तपस्येच्या बळावर दुसऱ्या कोणाचा तिरस्कार करू शकत नाही. कावळ्याच्या शापाने काय मरत नाही, उलट कावळात शाप दिल्यानंतर काय होतो, शाप देत राहतो पण कावळा होतो, कावकाव करत राहतो. मला असं वाटते की तुमची तपश्चर्या नष्ट होऊ नये. अत्यंत कष्ट करून केलेलं तुमच्याजवळ हे काय आहे, तुमचं संचित आहे, आणि संचित तुम्ही नष्ट करू नका, अविचार करू नका. तेव्हा उत्तंग मुनी म्हणतायत मी तुम्हाला शापाही द्यायचं नाही आणि तुम्हाला वाटेल ते करायचं. मग तुमची बाजू मांडणार, तुम्ही केलं ते योग्य केलं की अयोग्य ते तरी मला सांगा. अनुनय विनय स्वीकारा म्हणताय तर भगवंत म्हणतायत की मी तुम्हाला काय सांगतो मुनीवर, अध्यात्म तत्व काय आहे याचं थोडंसं वर्णन करून सांगतो. सांगा म्हणाले. मला पटलं तर मी तुम्हाला आशीर्वाद देईल, आणि नाही पटलं तर शापासाठी तुम्ही तयार राहा. भगवंत म्हणतायत की हे ब्रह्मर्षे, आपल्याला एवढी तर गोष्ट माहिती असेल की सगळेच्या सगळे प्राणी कसे आहेत, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणांनी व्याप्त आहेत. आणि हे तिन्ही गुण जे आहेत हे मदभावा जे आहे ते माझ्यातूनच निर्माण झालेले आहेत. रुद्र असो, 11 रुद्र, 8 वसू असो की 12 आदित्य असो, हे सगळे 33 या देवांच्या ज्या कोटी आहेत या कोणापासून निर्माण झाल्या, याचा निर्माता मी आहे. सगळे भूत माझ्यापासून निर्माण झाले, याच्यात तर काय तुमच्या मनात संशय नाही ना. दैत्य असो, यक्ष असो, गंधर्व असो, राक्षस असो, नाग असो, अप्सरा असो, सगळेचे सगळे माझ्यापासून झालेले आहेत. स असर, व्यक्त अव्यक्त, क्षर अक्षर, हे सगळेचे सगळं काय माझं स्वरूप आहे.